नमस्कार शेतकरी बांधवांनो. हा जो पुढे फोटो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, तर हा प्रॉब्लेम जनरली सगळ्यांकडे चालू आहे. जी आली टोमॅटोची लागवड झाली बऱ्यापैकी, की ज्या भागात टेम्परेचर आता जे वाढतंय, आपलं 3600 टेम्परेचर गेले, त्याच्यानंतर जी प्लांटेशन झालं या ज्या प्लॉटमध्ये, त्याच्या प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी दिसतोय. त्याचे तर बरेच लोक विचारतात की याला पर्याय काय, सोल्युशन काय. पण त्याच्याबद्दल समजून घे हे होतं कशामुळे. बरोबर, त्यातले मेन 4 ते 5 पॉईंट मी तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा, तुम्ही जी काडी लावतात ही काडी पूर्ण रापलेली पाहिजे. तर रापलेली म्हणजे खालून पेरवरती पूर्ण काळी झालेली पाहिजे. बरोबर. दुसरा मुद्दा, तुम्ही लागवडीचे 4 दिवस अगोदर तो बेड दोनदा पूर्ण ओला करून घ्यायचा आणि 2 दिवस तो सुकून द्यायचा आणि मग तिसऱ्या दिवशी लागवड करायची. बरोबर. तिसरा मुद्दा जो आता जस्ट 1-1.5 वर्षापासून ऑब्झर्वेशनला आला, की आपण जो बेसल डोस टाकतो. बरोबर, हा बेसल डोस आपण सेंटरला लागतो, बेडच्या सेंटरला. तर तो सेंटर न टाकता कुठेतरी एकाच साईडने टाकायचा आहे. काय होतं, सल्फेट खतं असतात आपले, आणि ते बऱ्यापैकी शॉक घेतात. व्हाईट त्याचा बऱ्यापैकी शॉक घेतात. मग समजा तुम्ही बेड आहे, तर बेडच्या पुढे उंच किंवा डावीबाजूला टाका, सेंटरला होल पाडा आणि रोप लावताना सरकून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे तो बेसल डोस एका साईडने पडला की आपण रोप एका बाजूला लावू शकतो. तिसरा मुद्दा आहे पाणी देण्याची पद्धत. तर पाणी देण्याची पद्धतीमध्ये आपण काय करायचं, संध्याकाळी साधारणपणे चांगले रोपं जगेपर्यंत 15 ते 20 मिनिटाच्या पुढे पाणी देऊ नका टोमॅटोच्या प्लॉटला. बरोबर. आणि चौथा मुद्दा असा आहे की जर तुमचे बेड मोठ्या साईजचे असतील, तर त्याच्यामध्ये काय करायचं की पेपरला होल पण पाडून घ्यायचे. त्याने काय होतं, मग जी टेम्परेचरची वाफ असते गरम, ती बाहेर निघून जायला मदत होते. पाचवा मुद्दा आहे, जर तुम्ही पेपर केबल लावले तर अतिउत्तम. पण या सगळ्या गोष्टींपैकी एक गोष्ट ऑब्झर्वेशनला अशी आली आहेत की साधारणपणे 15 दिवसापूर्वी आपण एक प्लॉटचं प्लांटेशन केलं होतं. तर त्यावेळेस आपण काय केलं होतं की आपण विदाऊट मल्चिंग पेपर प्लॉट लावला होता ड्रीपवर. तर तो प्लॉट पूर्ण जगू दिला, म्हणजे 10 ते 15 दिवसाचं होऊन दिला. मग त्याच्यावर आम्ही कागद टाकला, त्यात कुठली प्रकारची मर झाली नाही. आणि ज्या ज्या प्लॉटला हे महत्त्वाचे हे रिझन्स आहेत की या गोष्टींमुळं ह्या टोमॅटोच्या ही सध्या झाली टोमॅटोची मर होती. बरोबर. आता ज्यांची रिसेंटली मर चालू आहे त्यांनी काय करायचं आहे, क्रॉपर ग्लुकोनेट नावाचं एक कॉपर मिळतं मार्केटमध्ये, आहे बऱ्याच कंपन्यांकडे आहे. तर त्याचा कंटेंट आहे ग्लुकोनेट 20% पाहिजे त्याच्यामध्ये, आणि कॉपर ग्लुकोनेट फंजीसाईड हा त्यातला मेन जो आहे, मेन घटक आहे. म्हणजे ग्लुकोनेट कॉपर म्हणतो आपण त्याला. ते 200 लिटर पाण्यासाठी एका एकरासाठी 500 मिली ते, आणि एक चांगल्या प्रकारचं CBD घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही सोलोफ्लो एकर घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही इसाबियन घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही MC एक्स्ट्रॅक्ट घेऊ शकता. असे चांगल्या प्रकारचे CBD घ्या. हिची एक ड्रिंचिंग घालून घ्या त्याला. आणि समजा हे ग्लुकोनेट कॉपर तुमच्याकडे नाही मिळालं, तर रेग्युलर आपण आहेच आपलं 22T आहे, रोको आहे, नाही तर जेलोरा आहे, या गोष्टींचा वापर करा. पण ग्लुकोनेट कॉपरचा वापर, त्याचे रिपोर्ट खूप चांगले आहेत. आपण सिंगल ड्रिंचिंगला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. पण हे सगळं कंट्रोल केव्हा होईल, जेव्हा आपण वॉटर मॅनेजमेंट प्रॉपर करू तेव्हा. मग पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. या क्लायमेटला टेम्परेचर खूप वाढतं आहे, आणि ज्या ज्या नवीन लागवडी होत आहेत त्यांनी या पंचायत न पडता जर प्लेन बेडवर लागवडी केल्या, आणि फक्त होईल थोडा त्रास, पेपर आपल्या भरून टाकायचा, होऊ द्या. पण झाडं वरकले होणं किंवा झाडं सेट नाही होणं, ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत. धन्यवाद.